नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये आपणाला सेलिंग प्रेशर कंटिन्यू होताना बघायला मिळालं. निफ्टी पॉझिटिव्ह ओपनिंग दिला, जवळपास 101 पॉईंटचा. बँक निफ्टीसुद्धा 200 पॉईंटच्या आसपास पॉझिटिव्हमध्ये ओपनिंग दिलेलं ओपनिंगला. पण त्यानंतरनं मार्केटला हायर लेवलवरून सेलिंग आलं, जे आपल्याला शुक्रवारीही बघायला मिळालेलं. शार्प डेज हायवरून निफ्टी 500 पॉईंट खाली आलेली, 25,500वरून 25,000पर्यंत. सेम काइंड ऑफ मूव आपल्याला आजही बघायला मिळाली. 2 वेळेला सकाळी मॉर्निंग सेशनला निफ्टी ज्यावेळी ओपनिंगलाच 25,150च्या आसपास गेला, तिथून सेल ऑफ आला, जो निफ्टीला जवळपास 24,700पर्यंत घेऊन गेला. आणि दुपारच्या सत्रामध्ये शार्प रिकव्हरी आली, परत पुन्हा 24,700वरून 24,900, 950वरून. आणि तीसुद्धा रिकव्हरी आपल्याला क्लोजिंग सेशनला सोल्ड इंटू होताना बघायला मिळाले. निफ्टी परत पुन्हा डेजलोच्या आसपास घसरला. पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा जवळपास 1,000 पॉईंटची रिकव्हरी मिड सेशनला आली. मॉर्निंगमध्ये बँक निफ्टी 51,700पर्यंत गेलेली. तिथून बँक निफ्टी जो आहे तो 50,200पर्यंत खाली आला. म्हणजे जवळपास 1200 पॉईंटचं करेक्शन बँक निफ्टीनं हायर लेवलवरून दिलं. आणि 50,200वरून परत पुन्हा रिकव्हरी 51,500पर्यंत आली. म्हणजे परत पुन्हा जवळपास 1,1100 पॉईंटची रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. पण जी काही रिकव्हरी क्लोजिंग सेशनला आली थोडंसं क्लोजिंगच्या आधी, तीसुद्धा परत पुन्हा बँक निफ्टीमध्ये सोल्ड इंटू सेलिंग करण्यासाठी यूज झालेली बघायला मिळाली. निफ्टी परत पुन्हा 51,500वरून 50,500पर्यंत खाली येताना बघायला मिळाली. इन शॉर्टमध्ये मार्केटमध्ये जितक्या काही रिकव्हरी रॅली येत आहेत त्याचा उपयोग सेलिंगसाठी होतो आणि सेलिंग शार्प येते. पण होप्स आहेत की रिकव्हरी लोअर लेवलवरून येण्याचे संकेत काही मिळत आहेत, काही अंशी. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की फर्दर जे काही ट्रेडिंग सेशन्स आहेत त्याच्यामध्ये एक तर जिओपॉलिटिकल टेन्शन कसं पॅन आउट होतं आहे आणि निफ्टीचे जे महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल्स आहेत ते कशा पद्धतीने ॲक्ट होतात. त्यामुळे जर उद्याच्या सेशनला बघायचं झालं तर 24,800 महत्त्वपूर्ण निफ्टीसाठी सपोर्ट आहे. 24,800 मेक और ब्रेक आहे. 24,800च्या अभाव मेंटेन राहिला तर मे बी रिकव्हरी 25,000पर्यंत येऊ शकते. 24,800च्या खाली 24,700 जो आज चाललो आहे तो सपोर्ट आहे. पण जर 24,700 ब्रेक झाला तर 24,500पर्यंत निफ्टी आपल्याला परत पुन्हा खाली घसरू शकते उद्याच्या सेशनला. बँक निफ्टीमध्ये क्लिअर कट लेवल आहे 50,500. 600च्या अभाव सस्टेन झाला तर 50,800 ते 51,000पर्यंत जाऊ शकतं. 51,000च्या वरती फर्दर 51,300पर्यंत ही रिकव्हरी येऊ शकते. 50,500च्या खाली मात्र मेंटेन राहिला तर आजचा जो लो आहे 50,200च्या आसपास तिथंपर्यंत येऊ शकते. तो ब्रेक झाला तर 50,000पर्यंतसुद्धा बँक निफ्टी येऊ शकते. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये 50,500, 600च्या अभाव 51,000पर्यंत, 50,500च्या खाली 50,200 ते 50,000पर्यंत बँक निफ्टी. हायर लेवलला निफ्टीमध्ये 24,800च्या अभाव मेंटेन राहिला तर 25,000 येऊ शकतो. अदरवाईज 24,700 सपोर्ट आहे, त्याच्याखाली 24,500 या ट्रेडिंग रेंजनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता. पण व्होलॅटिलिटी खूप शार्प आणि हाय राहील, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहा. जसं आज हे आपल्याला 5-10 मिनिटांमध्ये बँक निफ्टीमध्ये 1,000 पॉईंटची रिकव्हरी आली, निफ्टीमध्ये 200 पॉईंटची रिकव्हरी बघायला मिळाली. बँक निफ्टी 1,000 पॉईंट मायनसवरून पॉझिटिव्हमध्ये आला आणि परत पुन्हा पॉझिटिव्हवरून 5-10 मिनिटांमध्ये 1,000 पॉईंट मायनसमध्ये गेला. तेव्हा अशा पद्धतीची ह्यूज आणि ड्रास्टिक व्होलॅटिलिटी कंटिन्यू राहू शकते. जिओपॉलिटिकल टेन्शनमध्ये इस्रायल फर्दर रिटॅलिएशन इराणवर करतं का, की इराणच्या कोणत्या ऑइल फॅसिलिटीजवर हमला करतं का, हे बघणं गरजेचं आहे. जर जिओपॉलिटिकल टेन्शनमध्ये इस्रायल इराणमध्ये थोडंसं वॉर एस्केलेट झालं किंवा काही बंबारी झाली तर मला वाटतं मार्केट परत पुन्हा निगेटिव्ह रिॲक्ट करू शकतं. त्यामुळे ती डेव्हलपमेंट्स आहे जी आपल्या हातामध्ये नाही. मोठे ह्या मगाशी जे आपण टेक्निकल लेवल्स सांगितले त्यानुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. होप आहेत की रिकव्हरी होईल आणि 24,800 आणि 51,000 बँक निफ्टी सस्टेन करू शकते. तर या अनुषंगानं तुम्ही उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 270 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2300 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 10 शेअर्स वाढले, त्या बाजूला 40 शेअर्समध्ये पडत झाले. आणि सेक्टर इंडिसायझमध्ये फक्त IT सेक्टर वाढले, बाकी अदर सेक्टर्स ऑइल अँड गॅस, मेटल, बँक्स, ऑटो या सगळ्या सेक्टर्सवर जे आहे ते आपल्याला दबाव बघायला मिळाला. त्यामुळे ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या खूप कमी आहे, पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. त्याच पद्धतीनं सेक्टरची संख्या जास्त आहे. ग्लोबल मार्केट आपल्या मार्केट इतकं निगेटिव्ह नाही आहेत. युरोपियन मार्केट फ्लॅट आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, मिक्समध्ये आहेत. डाऊ फ्युचर्स जे आहेत ते 150 पॉईंट मायनसमध्ये आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केट्स थोडंसं सावरताना बघायला मिळते आहेत. फक्त आपल्या मार्केट्समध्ये थोडंसं जबरदस्त एक करेक्शन चालू आहे, शार्प करेक्शन मोडमध्ये आहे आणि ते थोडंसं कंटिन्यू राहू शकतं. त्यामुळे थोडंसं 24,800 आणि 51,000 ही जर लेवल
निफ्टी बँक निफ्टीमध्ये सस्टेन झाली तर मला वाटतं थोडंसं एखादी रिकव्हरी होप्स आपल्याला येणाऱ्या फर्दर सेशन्समध्ये बघायला मिळू शकते. त्यामुळे उद्यासाठी 24,800 आणि ऑलमोस्ट बँक निफ्टीला 51,000 ही लेवल्स वॉच करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मार्केट टिकणं गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये थोडीशी एक रिकव्हरी बाउन्स येऊ शकतो. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.